विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संत वाणीमधला पहिला अभंग जैसा वृक्ष नेणे याचा अभ्यास करणार आहोत. हा जो अभंग आहे जैसा वृक्ष नेणे, हा संत नामदेव महाराजांचा अभंग आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी. महाराष्ट्राला महान अशी संत परंपरा लाभलेली आहे. या संत परंपरेतील एक महान असे संत नामदेव महाराज. आज आपण जो अभंग त्यांचा पाहणार आहोत, त्यांची जी रचना अभंग रचना पाहणार आहोत, जैसा वृक्ष नेणे, या अभंगामध्ये संत नामदेव महाराजांनी संतांची थोरवी वर्णन केलेले. कसलं वर्णन करता येते या अभंगामध्ये? संतांच्या थोरपणाचं, संतांच्या महत्तेचं वर्णन या अभंगामध्ये करता येतं. आणि संतांची थोरवी वर्णन करताना संत नामदेव महाराजांनी संतांना झाडाची उपमा दिलेली. संतांमधले सद्गुण दाखवताना ते नीट आपल्याला कळावेत, जनसामान्यांना संतांचे सद्गुण नीट कळावेत, यासाठी त्यांनी झाडाची उपमा संतांना दिलेली. झाडांमध्ये जे काही आपल्याला महान असे गुण दिसतात, झाडाच्या ठिकाणी ज्या काही उत्तमात उत्तम अशा गोष्टी आपल्याला दिसतात, त्या गोष्टी दाखवत संतांची थोरवी या ठिकाणी वर्णन केली. आता संतांची थोरवी समजून देताना सुरुवातीलाच संत नामदेव महाराज सांगतात, जैसा वृक्ष नेणे, जैसा वृक्ष नेणे. नेणे म्हणजे जाणत नाही. जैसा वृक्ष नेणे, काय जाणत नाही? मान अपमान. संत नामदेव महाराज म्हणतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान. जसं झाड म्हणजेच वृक्ष मान अपमान मानत नाही. जाणत नाही म्हणजे मानत नाही, किंवा जाणत नाही म्हणजे त्यांना मान आणि अपमान याचं काही वाटत नाही. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. वर्तताती म्हणजे वागतात. कोण? सज्जन. सज्जन म्हणजे कोण? तर या ठिकाणी सज्जन म्हणजे संत, किंवा संत म्हणजे सज्जन. तैसे ते सज्जन वर्तताती. झाड जसं वागतं तसेच संतांचं वर्तन आहे. कसं वागतं झाड? तर त्यांना मान अपमानाचं काही वाटत नाही. आता मान आणि अपमान अशा गोष्टी ज्यांचा तत्काळ परिणाम माणसावर होतो. कशाचा? मान आणि अपमानाचा. मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टी माणसावर परिणाम करतात. मान माणसाला हवासा वाटतो, किंवा मानामुळे माणूस हुरलून जातो, आणि अपमान माणसाला नकोसा वाटतो. अपमान झाला तर माणूस चिडतो. पण झाड कसं आहे? हे मान आणि अपमानाचं त्याला काही वाटत नाही. आणि संत जे ते असेच आहेत, झाडासारखे. म्हणजे काय? मान अपमानाचं त्यांना सुद्धा काही वाटत नाही. असं संत नामदेव महाराज पहिल्याच ओव्यांमध्ये, पहिल्याच सुरुवातीच्या ओळींमध्ये ते सांगतात, जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्ततात. पुढे ते म्हणतायत, येऊन या पूजा प्राणी जे करीती. मान अपमानाचं वृक्षांना काही वाटत नाही हे पटवून देण्यासाठी पुढे ते सांगतायत, उदाहरण देत आहेत संत नामदेव महाराज.
येऊन या पूजा प्राणी जे करीती. या ठिकाणी प्राणी म्हणजे माणसं. कोणी माणसाने येऊन झाडाची पूजा केली. पूजा जे करीती, कोणी माणसांनी किंवा कोणीही येऊन झाडाची पूजा केली, त्याचे सुख चित्ती तया नाही. कुणी जर त्यांची झाडांची पूजा केली तर झाडाला म्हणजे वृक्षाच्या मनाला सुख किंवा आनंद होत नाही. म्हणजे या गोष्टींचा झाड हिशोब ठेवत नाही, या गोष्टींचा त्याच्यावर काही परिणाम नाही. कोणावर? झाडावर. कधी कोणी येऊन त्यांची पूजा केली तरी. माणूस असता तर हुरलून गेला असता, हवेत तरंगायला लागला असता, त्याला गर्व झाला असता. झाडाला काही फरक पडत नाही. कोणी त्यांची येऊन पूजा केली तर त्याचं त्यांना फार मोठं सुख किंवा आनंद वाटत नाही. अथवा कोणी प्राणी येऊन या तोडीती, म्हणजे एकीकडे पूजा केली किंवा दुसरी अशीच घटना झाली, कोणी येऊन तोडायला आलं झाडाला, तयान म्हणती छेदू नका. छेदू नका म्हणजे तोडू नका. पूजा करायला आलं तर त्याचाही झाडावर काही परिणाम नाही, आणि कोणी तोडायला आलं तरी त्याचंही झाडाला काही वाटत नाही. ते अडवत नाही, तोडणाऱ्याला अडवत नाही. कोड झाड, ह्या दोन्ही गोष्टी झाडाला सारख्याच वाटतात. म्हणजे कोणी पूजा केली काय किंवा कोणी घाव घालायला आलं काय, हे झाडाचं वर्तन आहे. पूजा करायला कोणी आलं तर त्याचा मोठा आनंद झाडाच्या ठिकाणी दिसत नाही, आणि कोणी तोडायला आलं तर त्याचं मोठं दुःख झाडाच्या ठिकाणी दिसत नाही. दोन्ही घटना ह्या विरुद्ध घटना आहेत, पण दोन्ही घटनांचा झाडावर काहीही परिणाम होत नाही. निंदा स्तुती सम मानिती जे संत. संतांचं वर्णन असंच आहे, निंदा स्तुती. आता पूजा म्हणजे स्तुती आणि तोडणं म्हणजेच निंदा करणं. तो घावच असतो ना एक. कोणी जेव्हा निंदा करतो तो एक प्रकारे आपल्या मनावरती घावच घालत असतो. झाडं जशी पूजा केली तर उरलून जात नाही किंवा त्यांना फार मोठं सुख किंवा आनंद वाटत नाही. कोणी तोडायला आलं तर त्याची त्यांच्या ठिकाणी काही प्रतिक्रिया उमटत नाही, ते कोणाला अडवत नाही की असं करू नको. निंदा स्तुती सम मानिती जी संत. संतांचं वर्तन तसंच आहे. निंदा आणि स्तुती या दोन्ही गोष्टी संत समान मानतात. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. संतांचं सज्जनांचं वर्णन कसं? निंदा आणि स्तुती दोन्ही समान मानतात. त्यांना निंदा व स्तुती सारखीच वाटते. आणि हे जे संत आहेत ना, त्या संतांना संत नामदेव महाराज काय म्हणतात माहिती आहे? पूर्ण धैर्यवंत, हिम्मतवान. खरोखर निंदा सहन करायला हिम्मतच लागते. हिम्मत नसेल तर हे गोष्ट होऊ शकत नाही. साधूवरती, सज्जनावरती, संतांवरती निंदेचा काही परिणाम होत नाही आणि स्तुतीचा काही परिणाम होत नाही. कारण काय? तर हे संत कसे आहेत? पूर्ण धैर्यवंत, हिम्मतवान आहेत, निश्चल आहेत, काहीही परिणाम नाही. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. त्या झाडांसारखेच ते आहे. तोडाला आलं तरी झाडावर काही परिणाम नाही, आणि कोणी त्यांची पूजा केली तरी त्याचा झाडावर परिणाम नाही. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. संतांची थोरवी, संतांचं महानपण सांगताना संत नामदेव महाराज काय म्हणतात? नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी. असे हे संत आपल्याला लाभले, आपल्याला त्यांची भेट झाली तर त्यांची आपल्यावर कृपा झाली तर काय होईल? तरी जीव शिवा गाठी पडूचाय. संत इतके महान आहे की असे संत जर आपल्याला भेटले, अशा संतांची आपल्यावर कृपा झाली तर ह्या संतांमध्ये इतकं सामर्थ्य आहे
की साक्षात जीवा शिवाची गाठ पडते. देवच भेटल्याचा आपल्याला अनुभव येईल. संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचं सुख मिळेल. जीव शिवा गाठी पडू जाय. कधी जीवाची आणि शिवाची गाठ पडेल? संतांची भेट होईल तेव्हा. संत कशाची गाठ घालून देतील? जीवाची शिवाशी गाठ घालून देतील. जीव म्हणजे माणूस आणि शिव म्हणजे परब्रह्म परमेश्वर. त्याची भेटी घडवण्याचं सामर्थ्य संतांमध्ये आहे. अशा प्रकारे जैसा वृक्ष नेणे या अभंगामधून संत नामदेव महाराजांनी संतांची थोरवी गायलेली आणि ती गात असताना संतांना झाडाची उपमा दिलेली आहे.